नाशिक तुरुंगात कैद्यांकडून सर्रास होत असलेल्या मोबाईल वापराचा पर्दाफाश केल्याबद्दल विधानसभेत झी 24 तासचा गौरव करण्यात आलाय। जयंत पाटील यांनी अंतिम आठवड्यावर बोलताना झी 24 तासनं या संदर्भात केलेल्या बातमीचा उल्लेख केला। तर पाहूयात काय म्हणाले जयंत पाटील। तुरुंगात बसणाऱ्या कैद्यांनी मात्र नरेंद्र मोदी साहेबांची सूचना तंतोतंत अंमलात आणायला सुरुवात केली। अलीकडे झी टीव्हीवरच्या बातम्या होत्या, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैदी कसे बिनधास्तपणाने मोबाईल वापरतात। आता ते मोबाईलवर काही गुन्हेगारी बद्दल बोलत असतील असं मला म्हणायचं नाही, ते फारच संतांच्या चर्चा करत असतील। पण तुरुंगात राहून अध्यक्ष महोदय, कैदी मोबाईलवर बाहेरच्या लोकांशी बोलतात। मोबाईल उपलब्ध करून देणं, तुरुंग प्रशासनानं शासनानं डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक नवं पाऊल टाकलंय आणि त्याची सुरुवात कुठून करायची हा आपला चॉईस आहे, खेड्यातून करायची का तुरुंगातून करायची। तर महाराष्ट्रात आपल्या नाशिकच्या तुरुंगातून ही सुरुवात केली आहे असं झी टीव्हीच्या बातम्यातून आम्हा सगळ्यांना कळायला लागलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।